ज्या पिरांची समाधी नाही त्यांचं गाणं घ्या. हे नदी किनारी रे बाबा की दरगाह, नदी किनारी रे पीरों की दरगाह, नदी किनारी रे बाबा की दरगाह, नदी किनारी रे पीरों की दरगाह, नदी किनारी रे बाबा की दरगाह, नदी किनारी रे पीरों की दरगाह, नदी किनारी रे बाबा की दरगाह, नदी किनारी रे पीरों की दरगाह, क्या क्या लाना भूल गया बाबा, क्या क्या लाना भूल गया, क्या क्या लाना भूल गया बाबा, क्या क्या लाना भूल गया, क्या क्या लाना भूल गया बाबा, क्या क्या लाना भूल गया, क्या क्या लाना भूल गया बाबा, क्या क्या लाना भूल गया, जोड़ी लाना भूल गया बाबा, जोड़ी लाना भूल गया, लाना भूल गया बाबा, जोड़ी लाना भूल गया. नदी किनारी रे बाबा की दरगाह, नदी किनारी रे पीरों की दरगाह, नदी किनारी रे बाबा की दरगाह, नदी किनारी रे पीरों की दरगाह, किनारी रे बाबा की दरगाह, नदी किनारी रे पीरों की दरगाह, नदी किनारी रे बाबा की दरगाह, नदी किनारी रे पीरों की दरगाह, नदी किनारी रे बाबा की दरगाह, नदी किनारी रे पीरों की दरगाह, नदी किनारी रे बाबा की दरगाह, नदी किनारी रे पीरों की दरगाह. बोला कोण आले आम्हाला सांगायचं. पण कोण आले हा कोण आलेत आपण घ्याव. बाबा बगल फिरून आला रे नाथ भगव्या कपनी वाला, बाबा बगल फिरून आला रे नाथ भगव्या कपनी वाला, बाबा बगल फिरून आला रे नाथ भगव्या कपनी वाला, बाबा बगल फिरून आला रे नाथ भगव्या कपनी वाला, शिवाचे पुत्र नाही तबले कोणाचे सूत्र, बरं होते शिवाचे पुत्र नाही जमले कोणाचे सूत्र, आता भक्ती लई पवित्र नाही चालत तंत्र मंत्र, आता भक्ती लई पवित्र नाही चालत तंत्र मंत्र, नाथ भगव्या कपनी वाला, उतावलाई गबरी चलर नाथ भगव्या कपनी वाला, जाऊ नका. आनंदाने आलेत ना, आनंदाने संचार घेऊन आमचा उलगडा करायचंय. आनंदाने संचार. नवनाथ की न जोली बाबा बंगाली बंगाली, नवनाथ की न जोली बाबा बंगाली बंगाली, ये बिचोली मेरे क्या क्या लाया बंगाली बंगाली, ये बिचोली मेरे क्या क्या लाया बंगाली बंगाली, अरे बिचोली मेरा आटा लाया बंगाली बंगाली. बोला कोण आले, तुम्ही कोण आलेत सांगायचं. तुम्हाला विचारलं तुम्ही सांगा कोण आलेत. हा बघ सत्याने आला असतील ना, जी निंदन असती चालले बसतील त्याच्या मेंढ्या. बोल देव वचन नाही
जसे आले त्या रूपात जी निंदा नास्ती केले तू तरी करील नाही तर मरी यायचं गेले. आता बघू जो निंदा नास्ती करतो ना बघू. चल हे चल थांब. तू तरी निंदा नास्ती करण्याचा 5 वर्षाचा ठेका बदलून टाकशील नाही तर मरी यायची जबान आहे. मी तरी बदलील. बोल तू बदलशील का? हाय हिंमत तुझ्यात, हाय शक्ती तुझ्यात. जर तू त्याच्या नावाने येतोस ना तर देशील निंदा नास्ती करतो त्याला. हा या गर्भामध्ये निंदा नास्ती चालले देशील उत्तर त्याला नाही तर माझ्या कालिकाला बोलवील मी तर मर्यादेला बोलवील. बोल बोलो कालिकाला बघू आता. थांब आता एक चूक बोला चूक काऊन बघायची ना. आता मी पण चॅलेंज उतरणार. चल तुम्ही इथं बसा. तुम्ही नाही जायचं कुठं बसा इथं. चूक घ्या बघताय हे कालिकाला. चल बघू आता. तू चाल ग चाल कालिका माता ग तू चाल ग चाल कालिका माता तू चाल ग चाल कालिका माता ग तू चाल ग चाल कालिका माता दैच्या माझा लाग तुला दैच्या खेळाया लाग तुझा दैच्या खेळाया लाग तुझा दैच्या खेळाया धावत बोलत ग यावा धावत बोलत अगं दुसरा असतो दुसरा सूप घ्या तो सूप नका. तुझा तांडव तांडव माराया गे तुझा तांडव तांडव माराया तुझा तांडव तांडव माराया तुझा तांडव तांडव खेळाया गे तुझा तांडव तांडव माराया मागती देवी रक्ती खेळती मागती हे कालिका माता बोल आलाय ना. मला तसं रूप नाही. मला बोल ही निंद्या नास्ती अडचण टाकतो त्याचा. एक तर तू मार्ग देशील. हा बोल कोण आलाय बोल. आता तू कोण आलाय बोल. कोण आलाय हा कोण आलाय. हा कोण आलाय आहे का तू. कोण आलाय आता कोण आलाय चोपतीला. चोपतीला कोण आहे. हा चोपतीला कोण आहे. अगं मारला तडका पोरी कडक शेंद्राला माशाला
शंद्र लावा माशाला व शंद्र लावा देवाला शंद्र लावा माशाला व शंद्र लावा देवाला हरीला दडक पोरीला करग शंद्र लावा माशाला हरीला दडक पोरीला करग शंद्र लावा माशाला शंद्र लावा बोल आलायस ना आता हा आलाय पुढचा मार्ग दे पुढचा मार्ग दे झाडाला अडवू नको पुढचा मार्ग दे काय सूप येऊ दे आम्ही सांगतो ना घेऊन बोलव चल या असेल तसा द्या चला मग चल आलायस ना घे खंडरायचं चल एक का आले कोणाला ओळख आहे का नाही ना आलं बोलवलं त्याला आता सुपातच घेऊन चालेल त्याला काय झाडाला लय तकलीफ देतोय तो घराला पण देतोय हा जाऊ दे का मोकलं त्याला बाहेर चल गेला गाला बघा सूप आला तो जाईल आता आहे अजून बोला कोण आलंय सोबतीला जाऊ दे का त्याला त्याच्यात तांदूळ टाका तू टाका सांग नाही लेडीज लेडीज ती कालिका वारी होती ती कुठे गेली कालिकाची वारी ओली बोलव तिला पुढं घे कालिकाची वारी आई ग कालिका माता तुझा सजवला या गाडा ग आई ग कालिका माता तुझा सजवीला गाडा ग तुझा सजवीला गाडा ग तुझा उठवा मसना वाडा ग सजवीला गाडा ग तुझा उठवा मसना वाडा ग जो खेळ करतो आणि जो निंदा नास्ती करतो हे बघा असं होतंय आलेलं आता तुझ्या आलेलं त्याला त्याच्या पाठवायची मला किती वर्ष 5 वर्षाच्या ठेक्याने कसा आलाय आई ग कालिका घे ना आवाज घे ना कसा आलाय बघ ही निंदा नास्ती करील ना त्याच्या मेंढ्या याला बसवणार आहे आता मी कारण त्या झाडांना तो आडी अडचण करत होता आता त्याला मी बोलवलाय तांदूळ घे ग बरे घे वाढ तुझ्या हातून तू नाही आत नाही लावतो कोणी ये तू हा तुझा भाव आहे का घे तांदूळ घे मोकळा करून पाहिजे ना मर्याईचं नाव घेणं टाक त्याच्यात घे कालिका माता हे आई ग कालिका माता तुझा सजवीला गाडा ग अग सजवीला गाडा ग तुझा उठवा मसना वाडा ग 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 या झाडात एक लक्ष दिलं तुम्ही किती वाऱ्या बदलल्या त्यांनी तर तो नाही काय करी त्याच्या मागे असलेली एक सावली आहे ती घरादाराला फिरवते पण त्या झाडाची निंदा केली नास्ती केली पण त्याची चुकी नव्हती त्याच्या मागे काहीतरी आहे ते अख्खं घरदार खेळवते काय करतोय आता त्याला रूपात बोलवलं मी त्याला आता रूपामध्ये बोलवलंय आता तो त्याच्याकडे राहणार ज्याने निंदा नास्ती केले काय नाही पाहता जर मुद्दाम खेळते का काय खेळतोय त्या निंदा नास्तीकडे आता मी पाठवणार 5 वर्ष त्यांनी सांभाळायचंय कारण तकलीफ यांची यांना माहित असेल का असेल ती हा हे कालिकाला निंदा नसकी न घेऊ नको माझी निंदा नसकी न घेऊ नको माझी ग मी गाय मडक्यातली काली ग मी गाय मडक्यातली काली ग मी हाय ग
मडक्यातली काली ग जाऊन बसणार का त्याच्या मेंढ्यावर? बसणार का? लेकरांच्याने बसायचं. निंदा नास्ती करतो जो खेळ करतो त्याच्या मेंढ्यावर बसायचं. झाडांना तकलीफ नाही. दे भांडार त्याला. चाल मोकला घे भांडारा. भांडारा फेक. जिथं आलाय तिथं जाऊ दे. जिथं आलाय तिथं जाऊ दे. फेक भांडारा. उचलव. हा आता मला सांगा हे झाड कोणत्या पीर बाबा म्हणजे मुसलमाना व्यक्तीकडे गेलता का? त्यांनी काय वस्तू दिली होती का? नाही ना नक्की. कारण याला गुरुबंधन टाकलेले. गुरुबंधन म्हणजे काय? वचनबंध टाकलेले. त्याला काय टाकलेले? वचनबंध. हा सावतीने नव्हता का? हा घे तू खेळू अली काढा बोला काच गया लमा 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 अली काढा बोला निगया लमा अली काढा बोला निगया लमा देवी काढा बोला निगया लमा खाली बसा. सर्व मंडळी खाली बसा. आता अख्खा घरदार मोकळं करील. खाली बसा. या घराला एवढी अडचण आहे ना. या घराला कुलाला घे बोलव आता तिला. तुझं कानड बोल निगय नामा 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 अली कानड बोल काच गय नामा अली कानड बोल काच गय नामा अली कानड बोल काच गय नामा अली काय घाबराव का? खाली बसा. खाली बसा. गायकवाड परिवार सर्व खाली बसा. जेवढी घाण सगळे शिरले खाली ना बसा. जेवढी घाण शिरले ती पहिले मोकळी करायची. नुसतं वाऱ्या केलून गोंधळ नसतो. गोंधळ हा असतो. जर माझं कुलचं चांगलं आहे तर माझ्या कोणत्याही बाळकाला आडी अडचण नको. ही यल्लामा कुठून आली मग? आपल्या देवरात बसले का? नाही. मग कोण आले सांग तू? काय तू कुठून आली? कोण आहेस तू? कोण आहेस? घे रुपये. रूपामध्ये ये. थांब रे तू. मला तिला विचारते कोण आहे? कोण? अरे तू आलेस ना मग कर ना मोकली. मी अडचण मोकली करायला चालूय. मी कशाला आले? हे बघ सूप घेतला. आता कोणी असू दे. बंगाली असो आगारी असो कोणी असो. चल खेळ खेळ. मी पण खेळते आता सुपामधला. घे. अली कानड बोल काच गय लमा अली कानड बोल काच गय लमा अली कानड बोल काच गय अली कानड बोल काच गय लमा अली कानड बोल काच गय लमा अली कानड बोल काच गय लमा. आता बोला. तुम्हाला बसायचंय का आल्या जागेवर जायचंय? पहिले तुमची ओळख द्या. कोण आल्या जाता? कोण आल्यात? तू पाहुणी आहे का कुलाची आहे? थांबा. तशी नाही. माणूस नाही जे आलेली शक्ती. हो थांब की. तू जरा थांब की. आहे ना ती. मी ओळखतो ना. बोला. आता आनंदाने कुलाचे आले का पाहुणे आले? कुलाचे आले. मग कुलाचे आले माहेरचे आले का सासरचे आले? माहेरून आले. मग ही माहेर वासीन 2 पिढीमध्ये परत आली होती का आधी? आई ही
गायकवाडांची आहे का गायकवाडांच्या दुसऱ्यांची दिले दुसरीकडे दिले? हा मग तेच बोलतो ना. जशी माऊली आता आनंदाने आले तशी पहिली लेखबाल माहेरची आली होती का अशी? हा कोणत्या तुमच्या लेखबालीच्या अंगात पहिलं वारं यायचं का? तुमची ननन म्हणा हा अंगात वारं यायचं? कोणतं यायचं अंगात वारं? कोणतं यायचं माहित नाही ना? हो नाव लिया, नाव सांगा तिचं. असंच वारं यायचं का? घे गाणे, हा घे गाणं. अशी खेळू नको तांडू नको आली माझी माया लेकरू ग. अगं खेळू नको तांडू नको माया माझी लेकरू ग. मग तुला काय कमी पडलंय का? तुला काय कमी पडलंय का? मग का रडतय झाड? आनंदाने आले का दुःखात आले? यांना भंडार दे ना, उठवा यांना, जाऊ दे मागं बसू दे. खूप त्रास आहे ना यांना, खूप आडे अडचण आहेत आणि घरी हा तांडव मांडत असेल. हा याच्या जेव्हा वाऱ्या बदलत होते ना, वारी एकच याच्याकडं, पण या वाऱ्या बदलत त्या तो नव्हता बदली. ती जी सावली जे कोणी असतील ना हाऊस म्हणून आपण बोलतो ना ते देतात घुसवतात. तर भांडार टाकणार चल जागे तू जा बाजूला बस. हा मग उठ ना, मी मोकळं करतो ना तुला, पाया पड. तुला पाणी प्यायला कोण दिलता का? हा उठ उठ तू पाया पड, जा तू, मी आहे, जा तू. आता ज्याचं त्याच्याकडे पाठवू, आपल्या घरात कशाला दरिंद्री ती? तो येड्या भक्तीने गेला, आता येडे लागले ना उचकी. होय हे बघा याचं मी ओळखते ना, याची पण ओळख दिली कोणालाही. देणार का ओळख? चला मग पाय पडा, उठा आता बाजूला जाऊन बसा, मी सांगतो ना काय आहे ते. जा मागं बस, जा तिकडे पाणी पिणी पी, जा थोडं लाईटली पाणी द्या त्याला. काढाव भंडार तुला. नाही 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 तो काही काय नाही, जाऊ त्याला सोबत कोणतरी बसू दे त्याला. शांत बस, थोडस पाणी द्या लाईट. ते पाणी घे मग. अली कानड मुलकाची गयलवा, अली कानड मुलकाची गयलवा, अली कानड मुलकाची गयलवा, अली कानड मुलकाची गयलवा, अली कानड मुलकाची गयलवा. आनंदाने यायचे का स्थानावर जायचे? बोला. आनंदाने खेळायचे का स्थानावर जायचे? का होत माहितीये का? यांच्या ही बहीण का त्यांची, ही पण बहीण. का होत माहितीये का? जी वारी यायची ती बरोबर येते, पण ही जी दुसरी सावली यायची ना, ही आहे ना पुन्हा फिरकवते. घटकस हे वारं, घटकस तो वारं. आपण काय केलं असतं, नुसता गोंधळ करायचा, भांडार लावला असता का झाला असता, बनवला असता. पण ती दुसरी जी बाहेरची सावली आहे, ती सावली कुठे बसली असती? त्याला मी बोलवला, आता त्याला थांबवला, माझ्याकडे बोलवला का? कोण आहे हा? कोण आहे माहितीये का? या हा जानव्यावाला आहे. जानवा घालतात माहिती का? जानवा हा जानव्यावाला आहे. पण आधी त्याची ओळख मी नंतर देणार आहे. हेवा आला, आता इकडे आला, तिकडून इकडे आला, हेवा आला, हेवा आला. असा कोणता म्हातारा होता का असा उचकी लागायची त्याला? सासऱ्याचा
बाबा म्हणजे आज सासरा अशीच गुचकी लागायची का? मग तो आज सासरा होता असा जानवा घालायचा त्याच्याकडे राहायचा का? पण ते सांगायचं ना आपल्या दोघांच्या ना का सध्या अजून बॅटिंग चालू झाली नाही, अजून सुरुवात आहे. बघू ना वाऱ्यांना समजत का काय येतो. बरोबर आहे. फक्त आपल्या दोघांच्या म्हणून पहिला मान मी तुम्हाला आरतीचा दिला, तुमच्या देवीला दिला का? तू पण असं नको अडवलं तर तुम्हीच अडवलं असतं पहिलं. कारण आईच्या अंगात देवी येते असली पहिल्या. जो म्हातारा असेच केला बघ आला म्हातारा झालाय. हा कसा करायचा असा त्याला बोलवलाय मी आता. बरोबर ना? आपण लाखो रुपये खर्च का केलाय? आम्हाला आमचं रस्तं मोकळं पाहिजे. आम्हाला रस्तं मोकळं पाहिजे. कोणत्याही बालकाला त्रास नको. तो आला म्हातारा. म्हातारा आला ना? म्हातारा ना आला. म्हाताराला ज्याने खायला घातला ना तो म्हाताराला पुढे पाठवतोय. हा चला भंडारा वा. तुम्हाला कोणाला माहित नसेल, फक्त आईला माहित असेल आणि मलाच माहिती फक्त. आता जा मागे बसा. कधी येतो इथं? येतो तू. तुला मोकळा करू दे ना मला. काय जाऊ नको कुठं. होय हा इथं जाशी तर इथंच जा. बाकी कुठं लांब नको जाऊ. हा अजून बाकी आहे. याला पण मोकळं करायचंय. कोणत्या याची वारी? हा मोकळं यायचं, मोकळं करून घ्यायचं वारी बरोबर. अगं उंच्या डोंगरावर उंच्या शिखरावर, अगं उंच्या डोंगरावर ग उंच्या शिखरावर, हे हाय ना कालिका माता आहे तुझं टाणक, हे हाय ना मालिका माता आहे तुझं टाणक, कालिका माता आहे तुझं टाणक, हाय ग कालिका माता आहे तुझं टाणक, हे हाय ना कालिका माता आहे तुझं टाणक, हाय ग कालिका माता. म्हातारा कुठे गेला आपला? म्हाताऱ्याला बोलवा ना. हा जाऊन येऊ दे. थांबा येऊ दे. त्याला येऊ दे मग आपण चालू करू. आई अजून एक माणूस आहे सध्याच्या ह्याच्यामध्ये. तुमचाच लेखबाल आहे का तुमच्या लेखबालापैकी आहे, त्याला पण उचकी लागायची. कोण होता तो? हा तो कोण लागा होता तुमचा? लिया नाव. त्याला उचकीच लागायची ना अशीच. नाव सांगा ना. हा लिया दीर कंसात दीर. त्याला अशी उचकी लागायची का? पण त्याला अशी उचकी लागायची का? अशीच सांगतो मी आता. त्याचा उलगडा तो आला का? मग चालू गेला. लघवीला गेला. येऊ दे. ऐका ऐका. आमच्या ठाणे जिल्ह्यात कसं आहे माहिती का आई? आमच्या ठाणे जिल्ह्यात मी वारी 10 केलाची 2 केली. पण हा बोला. अहो मी काय बोलू माहितीये? कोणाला लागायची तर तुम्ही सांगा. मला माहितीये कोण आहे. अहो कधी पण लागू नये झाली ना. मला काय सांगायचे माहितीये का? संचार किती होतो काय होतो त्याच्यापेक्षा 3-4 पिढीपासून आपल्या कुलाला काय काय अडचणी आहेत. आपण जर गोंधळ घातलाय ते अडचणी पाहिजे का आपल्याला? ठरवलं तर संचार तुमची 10 पण वारी केली राहील. पण त्याचा उलगाड्याने झाला तर फायदा आहे का? मग तुम्ही सांगा ना. माहिती आहे तर. नाही 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 ऐका ना. मला काय बोलायचं माहिती का? जी उचकी आणली ना जेव्हा मी उतारलो ना मैदानात यानं उचकी लागली. त्याचं कारण काय आहे? ती सावली तर कुठंतरी फिरली ती नकोय आपल्याला. ती नकोय. तिने अर्धा खाता ती निघून गेली. मग तिचा इडापिडा आपल्याला नको म्हणून मी आता उलगाडा करतोय. संचार व्हावा लागला तर भरपूर वाऱ्या खेळतात. पण मी त्यांना अर्धांगी का थांबवलं पाहिजे का ताई? कारण त्या संचाराच्या नावाने ते पण येतंय.
त्या संचाराच्या नावाने ती पण सोबतीला येते, वारी रूप बदलते, सर्व करते. आपल्याला वाटतं देव खेळतो का बाहेर खेळतोय, 4 लोक पण बोलत असतील. आपल्याला काय करायचे, संचाराला त्याला येऊ दे, पण संचाराच्या मागचा इतिहास काय हा पण समजलं पाहिजे ना. हा नाही, ती नाही आली, ती आली नाहीये. काय माहितीये का, यांचं अंग भरत असेल पहिले कोणी XYZ, ज्यांच्या अंगात घेत असेल, कोणत्या भक्ताकडे गेले, कोणाकडे गेले, त्यांना मूळ शक्ती सापडली नसेल. मग कोण काय सांगतंय ना, कोण काय सांगतंय, आपल्याला त्याच्याशी देणं घेणं नाही. माझ्या कुळाचा गोंधळ चालू आहे, माझ्या कुळामध्ये कोणतीही बाहेरची घाण नकोय. एक वेळेला संचार नाही आला तरी चालेल, पण संचाराच्या नावाने घाण चालेल का. मग कधी कधी ही वारी बरोबर असतील, एक वारा बरोबर असं, पण सगळ्यांच्या अंगात येतं काहीतरी कारण आहे ना त्याला. ती का मुद्दाम येत नाही, ही वारी ती मुद्दाम येत नाही. जेव्हा यांचं गाणं घेतलं तेव्हा यांच्या वारी आली ना, रूप कसं दाखवलं तिने, ती बरोबर आली होती, पण तिला पण ती सावली भारी पडली. कोणती, जी ज्याने यल्लमाची सांगितली ना ती, आता तिला आडवी आली तर तिला बाजूला सारली तिने, तिला का तू येऊ नको, मला इथं करायचे, पण मालकीन पाहिजे ना आपल्याला. माझं मत काय आहे, किती अंगात खेळण्यापेक्षा नाही केलं चालतील, पण आपल्या ह्याच्यात घाण नको. जर संचार आलाय मग त्याला पण मोकळं करणं माझं कर्तव्य आहे. घ्याव घ्या कालिकाचं हे झाड पूर्ण मोकळं करून घेऊ दे मला. या झाडाच्या थ्रूने जी घाण आहे त्यांच्या घरामध्ये ती बाहेर काढायची मला.